नमस्कार मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये चहाचा घोट घेतल्याशिवाय कोणाचा दिवस सुरू होत नाही. तर चहा बनवायला लागतं दूध. आपल्या भारतात खूप मोठमोठ्या कंपन्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थ बनवतात. अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना दूध आवडते. परंतु मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, आपल्या घरी पोहोचले जाणारे दुधावर कोणकोणत्या प्रक्रिया केल्या जातात? नाही, काय हरकत नाही, मी तुम्हाला आज सांगणार आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत दुधावर कोणकोणत्या प्रक्रिया करून आपल्या घरापर्यंत पोहोचवले जाते. सर्वात अगोदर आपल्या खेडेगावातील दूध उत्पादक शेतकरी आपल्या गाईचे दूध हाताने किंवा मिल्क मशीनद्वारे काढून ते सर्व दूध संकलन केंद्रावर एकत्रित जमा करतात. दूध डेअरीवर दुधाचं फॅट आणि एसएनएम द्वारे क्वालिटी चेक केली जाते. दुधात प्रथिने, लॅक्टोज आणि खनिजे किती प्रमाणात आहे ते सर्व दूध संकलन केंद्रावर चेक केले जाते. यानंतर हे सर्व दूध चिलिंग सेंटर मध्ये किंवा बीएमसी मध्ये ट्रान्सपोर्ट होते. चिलिंग प्लांटवर पुन्हा एकदा दुधाची क्वालिटी चेक केली जाते. त्यानंतर हे दूध 4 अंश सेल्सिअस पर्यंत थंड केले जाते. त्यामुळे दूध जास्त काळ टिकते. चिलिंग झालेले दूध मोठ्या टँकरद्वारे दूध प्रोडक्ट कंपनीमध्ये ट्रान्सपोर्ट होते. दूध कंपनीत आल्यानंतर त्याचा सॅम्पल घेऊन विविध चाचण्या केल्या जातात. कारण एका खराब टँकरमुळे कंपनीचे हजारो लिटर दूध खराब होऊ शकते. या दुधाचा रंग आणि चव बघतात दुधाचा नमुना उकळून बघितला जातो. पुढे दुधावर पाश्चरायझेशन क्रिया केली जाते. या क्रियेमध्ये दूध सर्वसाधारण 72 अंश सेल्सिअसला 15 सेकंद तापवून लगेच ते 4 अंश सेल्सिअसला थंड केले जाते. यामध्ये घातक जंतू नष्ट होतात. नंतर दुधावर होमोजायझेशन प्रक्रिया केली जाते. तुम्ही पाहिले असेल की पिशवीतील दुधावर साय लगेच येत नाही. त्याचे कारण होमोजायझेशन. यात दुधातील फॅटचे कण इतके बारीक केले जातात ते संपूर्ण दुधात सारखे मिसळले जातात. पुढे तयार झालेले दूध पॅकिंगसाठी एसएफच्या लाईनद्वारे पॅकिंग मशीनवर सोडले जाते. पुढे ऑटोमॅटिक पाउच मशीनमध्ये प्लॅस्टिक फिल्म रोलमधून फिल्म खेचली जाते. नळीसारखा आकार तयार केला जातो. पुढे ठराविक प्रमाणात 500 ml 1 लिटर दूध नळीमध्ये अचूकपणे सेन्सरद्वारे सोडले जाते. गरम पट्ट्याच्या सहाय्याने फिल्मचे खालचे आणि वरची टोक सील करून कटरच्या सहाय्याने कट केले जाते. मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.